के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण जो काही मीरा भाईंदरचा आत्ता रिसेंटली झालेला 2024चा जो काही पेपर आहे तो इन डिटेल ॲनालिसिसला घेतलेला आहे। इन डिटेल ॲनालिसिस करत असताना आपण मराठीचे 2 पार्ट पाहिले, त्याच्यानंतर बुद्धिमापनचे 2 पार्ट पाहिले आणि त्याच्यानंतर अंकगणितचे 2 पार्ट आपले पडलेले, त्यांना आता हा तिसरा पार्ट आहे। याच्यामध्ये आपण प्रत्येक प्रॉब्लेम इन डिटेल मुलांना कशा पद्धतीने समजेल याच्यामध्ये या अँगलनं चाललेलो आहे। मी ऑप्शन आणि ॲन्सर अशा पद्धतीने आपण जात नाही, त्याच्यामुळं हे व्हिडिओ थोडे लेंदी झालेले दिसतील। मुलांना माझे अजून एक रिक्वेस्ट आहे की बाबा तुम्ही तुमच्याकडं हार्ड कॉपी त्या ठिकाणी ठेवत चला। हा मीरा भाईंदरचा पेपर आणि नवी मुंबईचा पेपर आणि पाठीमागचा मुंबईचा पेपर अशा कॉम्बिनेशननं जर तुम्ही पेपर करून गेलात तर 100% येणाऱ्या मुंबईच्या आणि ठाण्याच्या भरतीच्या पेपरला तुम्हाला 100% फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। आपण हे जे काही लॉजिक वापरत असतो, ट्रिक्स वापरत असतो, याला प्युअरली अभ्यासाचा त्या ठिकाणी बेस आहे। म्हणजे आपण अंदाजे ज्याला आपण गोळीबार म्हणतो तशा पद्धतीने आपण काय गोळीबार कुठं पण जाऊन गोळीबार जय मातादी करत नाही आहे की बाबा लॉजिकली कुठे आन्सर सेट होऊ शकतं। आणि जिथं मुलांच्या चुका होतात की जास्तीत जास्त ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4ला मुलं हिट करण्याचा प्रयत्न करतात, त्यातल्या त्यात ऑप्शन नंबर 1ला हिट करतात आणि मग जास्तीत जास्त उत्तरं चुकतात। तर आपण एवढ्या दिवस अभ्यास करतो, मिनिमम पोलीस भरती आत्ता सध्याच्या कंडिशनला विचार करता 10 ते 12 तास मुलगा त्या ठिकाणी कष्ट करत असतो, त्याचं ग्राउंड धरून 12-15 तासाचं शेड्यूल असतं। एवढं कष्ट डेली आहे, तर फक्त त्या 1.5 तासामध्ये तुम्ही ते कष्ट वाया घालवायचे नाहीत। आपल्याला 100% त्या ठिकाणी एफर्ट लावून ह्या वर्षी पासच व्हायचं आहे ह्या अँगलनं काम करायचं आहे। मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की बाबा असं तुम्ही समजायचं नाही की बाबा मी आजारी आहे किंवा मला हे शक्य नाही ते शक्य नाही असं समजायचं नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस त्यांना गोलमेज परिषदेला जायचं होतं तर ऑलरेडी ते कितीतरी आजारी होते, ताप आलेला होता, डायरिया झालेला होता। अशा परिस्थितीमध्ये पण तो माणूस त्या काळामध्ये इंग्लंडला जाऊन गोलमेज परिषद करून आला। शेवटी जिद्द ही फार जास्त महत्त्वाची असते, तीच तुम्हाला सक्सेसकडं नेत असते। विद्यार्थी मित्रांनो, आपले के सागर पब्लिकेशनचे काही संदर्भ साहित्य पुस्तक आहेत, अत्यंत गाजलेली अशी पुस्तक आहेत, नावाजलेली पुस्तक आहेत, दर्जेदार स्वरूप आहे त्याला की त्याच्यामधलं 2023 मधल्या सर्वच्या सर्व 78 प्रश्नपत्रिका उत्तरे व स्पष्टीकरणासह या ठिकाणी दिलेले आहेत। आणि हे पुस्तक ज्या विद्यार्थ्याला पास व्हायचं आहे तर स्पष्टीकरणासह हे पुस्तक तुम्हाला 70+ मार्क्स त्या ठिकाणी 100% देऊ शकतं, ही माझी खात्री आहे। त्याच्यानंतर ह्या 78 मध्ये 38 प्रश्नपत्रिका जिल्हा व ग्रामीण शहर पोलीसच्या आहेत। त्याच्यानंतर 28 प्रश्नपत्रिका ह्या चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका SRPFच्या आहेत। चालू घडामोडीसह हे पुस्तक त्या ठिकाणी ॲड करून तुम्हाला दिलेलं आहे। त्याच्यानंतर आपली 93वी संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल, याच्यामध्ये सर्वच्या सर्व विषय कव्हर केलेले आहेत। 7000 वस्तुनिष्ठ प्रश्न, तक्ते, मुद्दे व विवेचनाद्वारे त्या ठिकाणी मांडलेले आहेत। शिवाय याच्यामध्ये पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका, 5 सॅम्पल क्वेश्चन पेपर स्पष्टीकरणासह तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे। त्याच्यानंतर संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल, याच्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल निवडक 25 प्रश्नपत्रिकांचा त्या ठिकाणी सेट आहे। त्याच्यानंतर संपूर्ण बुद्धिमापन हे देखील अत्यंत गाजलेलं महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने ह्याला सर्वोत्कृष्ट दर्जा दिलेला आहे। त्याच्यानंतर गुलाल वर्दीचा पोलीस शिपाई व चालक भरतीसाठी हे चालक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे। हे देखील पुस्तक शिपाई व चालक भरतीसाठी हे मोटार वाहन चालवण्याचे व वाहतुकीबद्दलचे कायदे व नियम ह्या पुस्तकामध्ये सांगितलेले आहेत। शिवाय जे काय चालकसाठी रिक्वायर्ड असलेले सगळे सिम्बॉल्स कलर फॉर्मॅटमध्ये याच्यामध्ये दिलेले आहेत। 2023 मध्ये झालेल्या 21 मध्ये झालेल्या जे काही वाहतुकीच्या संदर्भात जे काही क्वेश्चन आहेत ते ह्या पुस्तकामध्ये कव्हर केलेले आहेत। वाहतुकीबद्दलचे नियम असतील, कायदे असतील, ते देखील याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत। जो काय आपला मोटार दुरुस्ती अधिनियम आहे 2019चा, तो देखील याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे। त्याच्यानंतर स्मॉल जनरल नॉलेज हे आपलं GKचं खास पोलीस भरतीसाठी असलेलं, TCS IBPS साठी आणि शिवाय MPSC साठी उपयुक्त असलेलं चालू घडामोडींच्या अद्ययावत केलेलं हे पुस्तक आहे। त्याच्यानंतर आपलं संपूर्ण मराठी म्हणून एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये शब्दसंग्रह प्लस व्याकरण असं दिलेलं आहे। आणि मी रोज सांगत असतो की MPSCच्या क्षेत्रामध्ये याच्यातील शब्दसंग्रह म्हणजे के सागरचा शब्दसंग्रह हा दर्जेदार स्रोत त्या ठिकाणी मांडला जातो। या पुस्तकामध्ये
तुम्हाला साधारणतः 1000 वाक्यप्रचार आणि 500 म्हणींचा त्या ठिकाणी समावेश त्या ठिकाणी केलेला आहे। समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द आपण बघितले ह्या पेपरमध्ये आपल्याला अलंकारिक शब्द विचारले होते, समानार्थी शब्द विचारले होते। अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन ह्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे आणि ह्याही पुस्तकाला महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनाचा उत्कृष्ट पुस्तक म्हणून त्या ठिकाणी दर्जा भेटलेला आहे। त्याच्यानंतर समग्र अंकगणित म्हणून प्रमोद हुमणे सरांचं त्या ठिकाणी पुस्तक आहे आणि आपला हा पोलीस भरतीचा जो काय मीरा भाईंदरचा पेपर आपण बघतोय आणि मागच्या लेक्चरला आपण 75 क्वेश्चन आपण बुद्धिमत्ता अंकगणित असं थोडं मुलांना सोपं व्हावं अशा पद्धतीनं करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय। आता विद्यार्थी मित्रांनो आपण 76 नंबरच्या क्वेश्चन पर्यंत आलो होतो। 76 नंबरच्या क्वेश्चन मध्ये बघा काय म्हटलेलं आहे। हा क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला समजणं अपेक्षित होतं बरं का। हा क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी समजायला पाहिजे होता। काय म्हणताय 11 ते 20 च्या दरम्यान, दरम्यान हा शब्द खूप जास्त इम्पॉर्टंट होता। बघा विद्यार्थी मित्रांनो माझी एक रिक्वेस्ट आहे, ज्याला पास व्हायचंय त्यांनी गणिताचा पहिला टॉपिक व्यवस्थितच करायचा। कोणता? ह्या ज्या काय मूळ संख्या असतील तुम्हाला सगळ्या संख्या कळल्या पाहिजे। संयुक्त संख्या असतात म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या वगळल्या की ज्या काय राहिलेल्या सगळ्या संख्या आहेत ह्या संयुक्त संख्या आहेत। मग मूळ संख्या, संयुक्त संख्या, परिमेय संख्या म्हणजे काय, अपरिमेय संख्या म्हणजे काय, पूर्णांक म्हणजे काय, अपूर्णांक म्हणजे काय, 2 ते 11 पर्यंतच्या सर्व कसोट्या ह्या तुम्हाला आल्या पाहिजेत। याच्यावरती कंपल्सरी क्वेश्चन आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला वर्ग घन बघा 2 ते 30 पर्यंतचे वर्ग सर्व पाठ असले पाहिजे, 1 ते 10 पर्यंतचे घन सगळे पाठ असले पाहिजे। 100% याच्यावरती क्वेश्चन पेपरमध्ये कमीत कमी मी आत्ता जेवढं सांगितलं त्याच्यावरती एक ह्या सगळ्या फॉर्मॅटवरती मिळून एक 8 ते 10 प्रॉब्लेम त्या ठिकाणी आपल्याला दिसतात, 7-8 तर आरामात दिसतात। आता बघा बेसिक ह्याच्यावरती क्वेश्चन विचारलाय। काय म्हणते 1 ते 20 च्या दरम्यान मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यांच्यामधील जो काय फरक आहे याच्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या संख्येने भाग जातो। म्हणजे जी काय मूळ संख्या आहे त्यांची बेरीज केली आणि संयुक्त संख्या यांची बेरीज केली, त्यांच्यातून ती जी बेरीज आल्यानंतर त्यांचा जो काही फरक असणार आहे त्या फरकाला खालीलपैकी कोणत्या संख्येने भाग जाईल। विद्यार्थी मित्रांनो ह्या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी एक होती की जिथं मुलांची गल्लत झाली। बघा त्यांनी काय सांगितलं हो, तुम्ही 1 ते 20 पर्यंत लिहून काढा, 11 ते 20 पर्यंत लिहून काढा। 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20 वर्डिंग त्या ठिकाणी असं वापरले 11 ते 20 च्या दरम्यान मधल्यावरती हे 11 आणि 20 येणार नाहीत। 11 आणि 20 हा आकडा येणार नाही कारण त्यांनी दरम्यान म्हटले। दरम्यान ज्याने 11 ते 20 घेतले त्याचं 100% उत्तर चुकले आणि मुलांनी तिथंच घोळ केलाय। दरम्यान 11 ते 20 आता तुम्ही बघा ना इथं 11 ते 20 च्या दरम्यान म्हटलं की ह्या 19 पर्यंतच्या संख्या येतील ना, ह्या 11 आणि 20 च्या दरम्यान आहेत। 11 आणि 20 च्या दरम्यान म्हणजे काय मध्ये 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19 दरम्यान म्हटलं की ह्या दोन संख्या तुम्ही घ्यायच्या नव्हत्या। एवढं सोपं वाचण्याचं टेक्निक होतं आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी काय केलं ह्या दोन संख्या घेतल्यामुळे त्यांचं उत्तर चुकलेलं। त्याच्यामुळे अंकगणित बारकाव्यानं वाचायची सवय लागली पाहिजे। दरम्यान म्हटलं की मधल्या पाहिजेत, 11 ते 20 वजा करा। आता काय म्हटलंय याच्यातल्या मूळ संख्या बघा 11 ते 20 मध्ये मूळ संख्या कुठल्या आहेत आपल्याला माहिती आहे 11, 13, 17 आणि 19 ह्या 11 ते 20 च्या मधल्या काय आहेत मूळ संख्या सगळ्यांना माहिती आहे। 11 ते 20 मध्ये ह्या मूळ संख्या येतात, परंतु त्याच्यामध्ये 11 ला घ्यायचं नाही, राहिलेल्या संख्यांची काय करायची बेरीज करायची। राहिलेल्या संख्यांची बेरीज करायची 3 आणि 7 10, 10 आणि 1 19 हातचाला 10 आणि 9 19 हातचाला 1 2 3 आणि 4 किती झाले 49। ह्या मूळ संख्यांची बेरीज किती आली 49 आली। बघा तुम्ही व्यवस्थित प्रॉब्लेम वाचत चला। मूळ संख्यांची बेरीज ओके 11 ते 20 च्या दरम्यानच्या मूळ संख्यांची बेरीज केली, दरम्यानच्या केली आपण मूळ संख्यांची बेरीज। बर पुढे काय म्हणतंय, पुढे प्रॉब्लेम मध्ये असं म्हटलंय व म्हणजे पुढचं वाक्य दिलंय वेगळं काहीतरी स्टेटमेंट आहे, व च्या नंतरचं व संयुक्त संख्यांची बेरीज। कुठल्या संयुक्त संख्यांची बेरीज ह्या 11 ते 20 मधल्या संयुक्त संख्यांची बेरीज। मग संयुक्त संख्या कोणाला म्हणायचंय तर
लक्षात घ्या, मूळ संख्या सोडून राहिलेले जेवढ्या काय आहेत तेवढ्या सगळ्याच्या सगळ्या संयुक्त संख्या आहेत. मग आता ह्याच्यातले मूळ संख्या कुठल्या होत्या? 13 गेलं, 17 गेलं, 19 गेलं. मग राहिलेल्या सगळ्या काय आहेत? संयुक्त संख्या आहेत. 18, 16, 15, 14 आणि 12. मग करा यांची बेरीज, लिहून काढा एका खाली एक. 12, 14, 15, 16, 18. करा बेरीज. ह्या सगळ्या कशा आहेत? संयुक्त संख्या आहेत. मग त्या ठिकाणी तुम्ही टिप लिहून घ्यायची. टिप काय लिहून घ्यायचे की मूळ संख्या सोडून 1 ते 100 पर्यंत उरलेल्या ज्या काय आहेत त्या सर्वच्या सर्व कसल्या संख्या आहेत? संयुक्त संख्या आहेत. ओके, मग ह्यांचे काय म्हटले ते बेरीज करा. केली बेरीज, बघा बेरीज. 2 आणि 4 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8 20, 20 आणि 5 25, 20 आणि 5 25. हातचा आला 2, 2 आणि 1 3, 4 5 6 7, किती आले? 75 बेरीज आली. बर, मग त्यांनी काय म्हटले? ह्या ज्या काय मूळ संख्यांची बेरीज करा, उरलेल्या संयुक्त संख्यांची बेरीज करा व त्यांचा फरक काढा. मग ह्या 75 मधून काय वजा करणार? 49 वजा करणार. 75 वजा 49, त्यांच्यातला फरक म्हणजे वजाबाकी. मग करा वजाबाकी. 15 9 गेले, खाली उरले 6. 15 9 गेले, खाली उरले 6. इथे किती राहिले? 6. 6 4 गेले, किती राहिले? 2 राहिले, 26. मग 26 हा त्यांच्यातला काय आला? फरक आला. 26 काय आला? फरक आला. कशातला फरक आला? 11 ते 20च्या दरम्यान मधल्या मूळ संख्यांची बेरीज केली, त्याच्यानंतर 11 ते 20 मधल्या संयुक्त संख्यांची बेरीज केली, ती आली 75. मूळ संख्यांची बेरीज आली 49. दोघांमधला फरक काढला, फरक आला 26. फरक 26 आल्यानंतर पुढे प्रॉब्लेम त्यांनी असा विचारलाय, तर पुढील पैकी कोणत्या संख्येने त्या फरकाला भाग जाईल? आता फरक किती आलाय आपला? फरक आला 26. मग 26 ला खालीलपैकी कोणत्या संख्येनं भाग जाईल? पहिला ऑप्शन दिलाय, ए ऑप्शन दिलाय 2, दुसरा ऑप्शन दिलाय 5, तिसरा ऑप्शन दिलाय 7 आणि चौथा ऑप्शन दिलाय 13. मग मला सांगा 13 न भाग जातोय का 26 ला? 13 दुने 26, म्हणजे ड उत्तरामध्ये पाहिजेलच पाहिजे. हिथं ड होतं, बाकीकडे कुठंच ड नव्हतं. 2 न भाग जातो का 26 ला? 100%. 13 दुने 26, 2 ने जातो, त्याच्यानंतर 13 न जातो. 5 न आणि 7 न जायचा विषय येत नाही. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 4 अ आणि ड, 2 आणि 13 या संख्येनं त्याला भाग गेला असता. तो ऑप्शन होता ऑप्शन नंबर 4 अ आणि ड. प्रश्न सोपा होता, फक्त काळजीपूर्वक बारकाव्यानं वाचणं अपेक्षित होतं. मग मला सांगा, तुम्हाला पेपर सोडवण्यासाठी 1.5 तास वेळ दिलेला आहे. किती? 1 तास 30 मिनिट. 1 तास 30 मिनिट ही कालावधी खूप मोठा आहे, 100% मोठा आहे. आणि सुरुवातीला काय करायचं? टप्प्यातलं सगळं सोडून घ्यायचं. तुम्हाला हा जर प्रश्न सुटला नसताना तर तुम्ही डायरेक्टली ह्याला स्किप करून पुढचा क्वेश्चन घ्यायचा. पहिल्यांदा येतंय तेवढं सोडवायचं. मला सांगा, आता सपोज खालचा प्रश्न, हा प्रश्न सोपा आहे असं समजून चाला. 78 नंबरचा प्रश्न सोपा आहे, 76 नंबरचा प्रश्न अवघड आहे. तर मग मला जर 78 मला सुटला तर मला किती मार्क पडणार आहे? 1 मार्क पडणार आहे. मला 76 सुटला तरी देखील मला किती मार्क पडणार आहे? 1च पडणार आहे. पण हा इगोवरती घेतला आणि ह्याला 10 मिनिट घालवले तर पूर्ण फेल झालं. ते एक्झामिनर सक्सेस झाले. एक्झामिनर नेहमी रोड पण चांगल्या हायवेला पण काय केलं जातं? स्पीड ब्रेकर टाकले जातात. का? ते कंटिन्युअसली त्याची गाडी फार स्पीडमध्ये चालणार. एक्झामिनर पण काय करणार? 2-3 प्रश्न सोपे टाकणार, एखादा क्वेश्चन हार्ड टाकणार, त्याला थांबवणार. आपल्याला काय करायचंय? हार्डला वगळायचं, पहिला हातातले मार्क काढून घ्यायचे. पहिल्यांदा 25 पैकी 15 सोपे पहिल्यांदा उचलायचे. 2 नंबरच्या प्रायोरिटीला काय करायचं? त्यातल्या त्यात मॉडरेट लेवलचे क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि बाकी मग हार्ड लेवलला जाण्याचा प्रयत्न करायचा. ह्यानी काय होणार? तुम्हाला गणित सुटल्यानंतर तुमचा आपोआपच त्या ठिकाणी एक्झाम हॉलमध्ये कॉन्फिडन्स वाढणार. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, कॉन्फिडन्स वाढल्यानंतर ॲक्युरसी आपोआप जास्तीत जास्त राहते. लक्षात घ्या, कारण कॉन्फिडन्स गेला की तुम्हाला येत असलेलं पण त्या ठिकाणी इरेज होणार. त्याच्यामुळे शांत राहणं गरजेची गोष्ट आहे. 1-2 गणितं सुटली नाहीत म्हणून काही फरक पडत नाही. 100 पैकी 100 कुणालाच मार्क पडत नाही, मनाला एक सांगायचं. ओके. आणि अशा पेपरला तुम्हाला मी काय सांगितलं? सगळ्या ठिकाणी तुम्हाला 20-20 मार्क पडणं अपेक्षित होतं. या ठिकाणी 20 मार्क गणिताला घेणं ठीक होतं. 19-20 तुम्हाला 100% सुटल्यास 5-6 प्रश्न मी म्हणतो सोडून द्या. बरं, सोडून द्यायचे जे तुम्हाला सुटले नाहीत, तुम्ही डायरेक्टली ऑप्शन नंबर 3 मारण बाजूला हो ना.
कमीत कमी एखाद दुसरा तरी प्रश्न तुम्हाला सापडणार म्हणजे सापडणार. तुम्ही ही ट्रिक फॉलो करा, 100% तुम्हाला फायदा होणारच. पण राहिलेल्या ठिकाणी तुम्ही 100% ॲक्युरसी ठेवा ना. लक्षात घेताय का माझा म्हणण्याचा उद्देश कसा आहे? असंही तुम्हाला तो प्रश्न सुटणार नव्हता, मग लॉजिकली त्याला ऑप्शन नंबर 3 मारा आणि बाजूला व्हा. कारण मग सोडून तर द्यायचा नाही. 100च्या 100 गोल झालेच पाहिजे कारण आपल्याला मेरिट मारायचं आहे. त्या अँगलनं पुढं पुढं चालायचं. 77 नंबरचा क्वेश्चन आहे. हे घेत असताना मी अपेक्षा एवढी ठेवलेली की बाबा तुम्हाला अंकगणित तुमचं झालेलं आहे, बुद्धिमत्ता तुमचं झालेलं आहे, तुम्हाला पेपर त्या ठिकाणी तुम्ही कसा सोडवायला पाहिजे होता आणि अंकगणित कसं सोपं करता येईल. उद्या जर अशा पद्धतीचा क्वेश्चन कसा जरी फिरून आला आणि ज्याने माझं एक लेक्चर बघितलंय त्याला तो सुटायलाच पाहिजे. आता 77 नंबरचा क्वेश्चन बघा. हा देखील मूळ संख्या संयुक्त संख्यावरती होता. त्याचा खालचा क्वेश्चन पण सेम त्याच पॅटर्नमध्ये होता. 77 नंबरचा क्वेश्चन. थोडी तुम्ही व्हिडिओची क्वालिटी 720ला वगैरे ठेवा आणि शक्यतो ह्याची PDF कुठेही मार्केटमध्ये टेलिग्रामला वगैरे व्हॉट्सअपला अवेलेबल आहे. ते टेलिग्राम तुम्ही बरोबर ठेवत चला, तुम्हाला फायदा होईल. म्हणजे इथल्या जर सपोज काय ऑप्शन वगैरे जर दिसले नाहीत तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. कारण हे सगळ्यात जास्त झूम केलेलं आहे. हे बोर्डवरती मी झूम केले, मॅक्सिमम झूम केलेलं, ह्याच्या पलीकडे झूम होत नाही. 77 नंबरचा क्वेश्चन. 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या. बरं, ही कोणाला 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या आहे? मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मला 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या. मी एवढ्या वर्ष अभ्यास करतोय, एवढ्या वर्ष टीचिंग करतो. मी जवळपास 10 वर्ष टीचिंग आहे माझं. 2013ला मी टीचिंगला सुरुवात केलेली, आत्ता 11 वर्षे. मला 3 अंकी वैयक्तिक सर्वात मोठी मूळ संख्या माहिती नाही. आत्ता शिकवताना पण मला माहिती नाही. बरं, 2 अंकी लहान मूळ संख्या. बरं, हे मला सांगू शकतो मी. 2 अंकी विचारले हो. सर्वात लहान मूळ संख्या सगळ्यांना माहिती आहे 2, पण इथं 2 अंकी विचारले ना, बारकाव्याने वाचणं गरजेची गोष्ट होती. बऱ्याचशा पोरांनी 2च घेतलं. अहो ते 2 अंकी का? 2 हा अंक 1 अंकी आहे ना, तो 2 अंकी का? तो आपल्याला 2 अंकी विचारले. सर्वात लहान मूळ संख्या फक्त एवढं जर असतं ना, सर्वात लहान मूळ संख्या, तर 100% ती 2 आहे. पण त्यांनी काय विचारले? 2 अंकी लहान मूळ संख्या. मग 2 अंकी लहान मूळ संख्या कुठली आहे? 11. आत्ताच आपण मूळ संख्या बघितली ना, 11, 13, 17, 19. मग 11 हे 2 अंकी आहे. मग 11 ही सर्वात लहान मूळ संख्या झाली. बरं, पुढं त्यांच्या बेरजेत म्हणजे त्या दोघांची बेरीज कोणाची? 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या, त्याच्यानंतर 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या, त्यांची काय करा? बेरीज करा. हळूहळू वाचायचं. नेहमी गणिताचा अंकगणितचा प्रॉब्लेम तोडून वाचायचं. एवढीच सगळ्यात मोठी ट्रिक फॉलो करा, तुम्हाला मॅक्सिमम गणित बरोबर आहे ना. प्रॉब्लेम हा तोडून वाचायचा. तोडून वाचला की तो तुम्हाला समजणार. बघा, मी काय वाचलं पहिल्यांदा, एवढंच वाक्य तोडलं. 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या तोडलं त्याला. 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या एवढं तोडलं. बरं, त्यांची काय करा? बेरीज करा. तोडलं म्हणजे लक्षात आलं मला. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या पाहिजे, 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या पाहिजे, त्यांची बेरीज करायची. बरं, बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास, बरं ती जी काय बेरीज आहे त्याच्यामध्ये अशी कोणती तरी संख्या आहे खालची ऑप्शनपैकी 2, 3, 4 आणि 6 पैकी कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32 या संख्येचा वर्ग मिळेल. 32 या संख्येचा वर्ग मिळेल. बरं, चला सोडवण्याचा प्रयत्न करू. काय सांगितले याच्यामध्ये? ते म्हटले आपल्याला एवढं तर कळलं की बाबा 32चा काय पाहिजे? वर्ग पाहिजे. पहिल्यांदा तो काढून घेऊ. 32चा वर्ग कसा काढणार? 32 गुणुले सरळ 32 करायचं. बरं, 32 गुणिले 32. 32 दुने किती? 64. 32 दुने 64. हातचा आला 6. 32 त्रिक किती? मला पण येत नाही. लगेच गुणाकार करायचा. तिथं लय डोकं चालवायचं नाही. 2 त्रिक 6, 3 त्रिक 9, 96. 96 आणि हा हातचा आलेला 6 मिळवा त्याच्यामध्ये. 6 6 12. हातचा आला 1, 9 1 10. 102 म्हणजे 10 24 हा काय आहे? 32चा वर्ग आहे. हा काय वर्ग? महाराष्ट्रातल्या कुठल्या मास्तरला पण पाठ नसतो, पोराला पण पाठ नसतो. तिथल्या तिथं फास्ट काढायचं, डोकं चाललं पाहिजे. पेन टेकवायचं हो. पेन जोपर्यंत तुम्ही कागदावरती पेन टेकवत नाही ना तोपर्यंत तुमचे विचार चालणार नाही. असं बघत बसायचं नाही. बघत बसणाऱ्याला कधी प्रॉब्लेम सुटत नसतो. मी काय केलं बाबा, सोप्पा करण्याचा प्रयत्न केला. मला एवढं तर कळलं बाबा 32चा वर्ग मला पाहिजे. 32चा वर्ग आला 10 24. 32चा वर्ग आला 10 24. बरं, पुढं त्यांनी काय सांगितले? पुढची गोष्ट सांगितली की त्यांनी बाबा लहानात लहान म्हणजे सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या, 2 अंकी मूळ संख्या
2 अंकी म्हटले का नाही, म्हणून ती 2 अंकी मूळ संख्या कुठली आहे? 11. बरं, आता तुम्हाला मी काय सांगितलं, प्रॉब्लेम सुरुवात करत असताना वैयक्तिक मला सर्वात मोठी 3 अंकी मूळ संख्या माहिती नाही. बरं, मी काढण्याचा प्रयत्न करेन. बघा, मग मी काय करेल, सर्वात मोठी मला काय काढायचंय, सर्वात मोठी 3 अंकी, किती? 3 अंकी मूळ संख्या मला काढायचंय. मूळ संख्या मला काढायची आहे. बेसिक चॅप्टरवरती गणित चाललेत आणि येणारच 2 ते 3 तरी गणित तुम्हाला असणार, त्यामुळे हे चॅप्टरला व्यवस्थित करून घ्या, हातातली मार्क येतं. आता 3 अंकी मला मूळ संख्या काढायचे. मला माहिती आहे की मूळ संख्या ही अशी संख्या असते, तिला फक्त 1 न आणि त्याच संख्येनं भाग जातो, बाकी कुणीच भाग नाही गेला पाहिजे. ओके, मुद्दा लक्षात आला का? मूळ संख्या कुणाला म्हणायचं? मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की तिला 1 न तर सगळ्या संख्येला जातो, अशी संख्या की तिला फक्त आणि फक्त त्याच संख्येनं भाग जाणार आहे, फक्त त्याच संख्येने भाग जाणार. ओके, मग आता मला 3 अंकी संख्या मी लिहायला सुरुवात केली. ठीक आहे बाबा, मला काय 3 अंकी संख्या माहिती नाहीत. मग मला माहिती आहे सगळ्यात मोठी 3 अंकी संख्या कुठली? 999. 999ला 3 न भाग जातोय का? 9 ला 3 न भाग जातो, 9 ला 3 न भाग जातो, 3 न भाग जातो. आणि मूळ संख्या कुणाला म्हणायचंय? मूळ संख्या फक्त आणि फक्त त्याच संख्येनं मूळ संख्येला भाग जातो, फक्त आणि फक्त त्याच संख्येनं. म्हणजे 999 तर काय मूळ संख्या नाही. आपण काय करू, उलट चाललोय. सगळ्यात मोठी संख्या 3 अंकी कुठली आहे? 999. मी 999 कसं घेतलं? कारण ही सगळ्यात मोठी ही 3 अंकी संख्या आहे. बरं, ती तर मूळ संख्या येत नाही कारण तिला 3 न भाग जातोय, त्याच्यामुळे विषय संपला. बरं, त्याच्या खालची सर्वात मोठी 3 अंकी संख्या कुठली? 998. शेवट 8 म्हणजे समसंख्या आली, म्हणजे हिला 2 न भाग जाणार, म्हणजे ही पण मूळ संख्या असणार नाही. बरं, पुढची खाली 997. 997 7 आल्यानंतर मला जरा मी थांबलो. 7 आल्यानंतर मी थांबलो का? कारण 2 3 5 7 7 ही मूळ संख्या आहे, म्हणजे हिथं मला कसोट्या लावल्या पाहिजे. बघा, अभ्यासाचं ऍप्लिकेशन कशाला करायचं म्हणतात ना, त्या ह्या गोष्टीला. मला माहिती नाही की बाबा सर्वात मोठी मूळ संख्या कोणती 3 अंकी, पण मी काढणार तिथं, मी चालू पेपरमध्ये काढणार. कशी काढणार? मला कळते 999ला 3 न भाग जातोय, म्हणजे 999 गेलं. 998 शेवट समसंख्या आहे, म्हणजे हिला 2 न भाग जातोय, 998 पण गेलं. आता कसोट्या वापरू आपण. आता बघा, शेवट समसंख्या असली तर तिला 2 न भाग जातो, हिथं शेवट विषम संख्या आहे, 2 न भाग जाणार नाही. आता 3ची कसोटी. 3ची कसोटी काय? सगळ्यांची बेरीज केली असता. बघा, सगळ्यांची बेरीज केली, सगळ्यांची बेरीज केली, त्या अंकांच्या बेरजेला जर 3च्या पटीत असेल, म्हणजे 3च्या पाड्यात असेल, तर त्याला 3 न भाग जातो. बघा, आता 9 9 18 अधिक 7 किती झाले? 8 आणि 7 15 25. 25ला 3 न भाग जातो का? जात नाही, म्हणजे या संख्येला 3 न भाग जाणार नाही. ज्या संख्येला 2 आणि 3 न भाग जातो त्याच संख्येला 6 न भाग जातो, म्हणजे 6 न पण भाग जाणार नाही. या संख्येच्या एकक स्थानी जर 0 आणि 5 असता तरच तिला 5 न भाग गेला असता, म्हणजे या संख्येला 5 न पण भाग जाणार नाही. बर, ह्या संख्येचा शेवटचा जो काही दशक, हे एकक आणि दशक स्थान मिळून जर त्याला 4 न भाग गेला असता निश्चेष, म्हणजे हे तर जर 96 असतं तर 100% 4 न भाग गेला असता. पण 97ला 4 न भाग जाणार नाही, त्यामुळे ज्याला 4 न भाग जात नाही त्याला 8 न पण जाणार नाही, म्हणजे 4 न पण भाग जाणार नाही, 8 न पण भाग जाणार नाही. ज्याला 3 न भाग जाणार नाही त्याला 9 न पण भाग जाणार नाही. झालं की सगळं, म्हणजे कोणत्याच कसोटीमध्ये ही बसत नाही. आणि ह्याला 11 न पण भाग जाणार नाही. बघा तुम्ही घालून, 11 9 99, 11 9 99 वरून घेतला 7, जातोय का निश्चेष भाग? नाही, बाकी 7 राहते, म्हणजे 11 न पण याला भाग जात नाही. 11ची कसोटी जरी वापरली असते. आता या जे काय बेसिक कसोट्या आहेत त्या बेसिक कसोट्यांनी ह्याला भाग जात नाही. आणि हे मी किती मिनिटात काढलो? अगदी 30 सेकंदात मला कळलं की मला ह्याला 2 न पण जात नाही, 3 न पण जात नाही, 2 3 न जात नाही, म्हणजे 6 न जात नाही. शेवट एकक स्थानी 0 5 नाही, म्हणजे 5 न भाग जायचा काय विषय येत नाही. दशक स्थान आणि एकक स्थान, बघा, हे एकक स्थान असतं, त्याच्या अलीकडचं दशक स्थान असतं. ह्या दोघांना मिळून जर 4 न भाग जात असतात तर त्याला 4 न भाग गेला असता. मग मी 97ला 4 न भाग घालून बघा वाटलंच तर. 4 2 8, खाली उरले 7, खाली उरला 1. बघा, 4 4 2 8
9 8 गेले किती उरले 1 उरला वरून घेतले 7 17 झाले 4 चुक 16 16 17 मधून वजा केले बाकी किती उरती 1 बाकी शून्य उरली का नाही म्हणजे 4 न 97 ला भाग जाणार नाही याचाच अर्थ 4 न तर जाणार नाही 2 न तर जातच नव्हता म्हणजे 8 न पण नाही जाणार 3 न जात नाही म्हणजे 9 न जायचा काय विषयच येत नाही अशा पद्धतीने मी त्याला शोधून काढलं की बाबा 100% काय मी म्हटलं 100% 997 ही सर्वात मोठी 3 अंकी मूळ संख्या असणार आहे। मग आता विद्यार्थी मित्रांनो मला सांगा की जर सपोज मीरा भाईंदरच्या पेपरमध्ये तुम्हाला आता कळलं की सर्वात मोठी मूळ संख्या 3 अंकी बघा सर्वात मोठी 3 अंकी मूळ संख्या ही 997 असेल तर ही काय करा पाठ करून ठेवा ही करू पाठ करून ठेवा। पाठ का करून ठेवायची की जेणेकरून हे जेवढं मी 30 सेकंद एवढं हे कॅल्क्युलेशन करण्यामध्ये घालवले तेवढं तुम्हाला जर यदा कदाचित प्रॉब्लेम रिपीट झाला किंवा फिरवून दुसरा प्रॉब्लेम विचारला की बाबा 3 अंकी मूळ संख्येचा असा अमुक अमुक करा तर तुम्हाला तो सोप्पा जावा याच्या अर्थी तुम्हाला ती पाठ असायला पाहिजे 997 ही 3 अंकी मूळ संख्या आहे सर्वात मोठी। बरं मग आता सापडलं की प्रॉब्लेमच सोप्पा झाला। आता बघा मला माहिती आहे 32 चा वर्ग किती आला 224 बर लहान 2 अंकी मूळ संख्या कोणती आहे 11 आहे बर सर्वात मोठी मूळ संख्या 3 अंकी किती आहे 997 आहे। मग काय करायचंय ह्या दोघांची बेरीज करायची प्रॉब्लेम वाचा ना प्रॉब्लेम काय म्हणते 3 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या काढली आपण 997 2 अंकी लहान मूळ संख्या 11 काढली आपण त्यांच्या बेरजेला हा चला इथं थांबायचं लगेच जायचं नाही हा त्यांची बेरीज किती 997 अधिक 11 7 7 1 8 9 9 9 1 10 चला 1 9 1 10 किती आलं 1008 बर काय म्हणतंय पुढे काय म्हणतंय 1008 आलं त्यांची बेरीज केली बेरीज आली 1008 बर बेरजेत म्हणजे त्या बेरजेत खालीलपैकी कोणत्या संख्येचा वर्ग मिळवावा म्हणजे उत्तर 32 चा वर्ग येईल। 32 चा वर्ग आपण काढलाय का नाही 32 चा वर्ग आपण काढलेला आहे। मग काय करा ह्यांची वजाबाकी करा 10 24 वजा 10 28 सॉरी 10 8 म्हणजे 1008 मग ह्या 24 मधून इथं 14 झाले 14 त 8 गेले खाली उरले 6 इथं 2 त हातचा पलीकडे 1 गेला होता 2 त 0 गेला 1 राहिला 10 ला 10 गेले उत्तर आलं 16। मग हा 16 मिळवावा लागेल कशामध्ये 1008 मध्ये 16 मिळवावा लागेल। मग 16 हा कोणाचा वर्ग आहे हो 16 4 चा वर्ग आहे। मग आलं ना उत्तर 16 जर 4 चा उत्तर असेल 4 चा वर्ग असेल तर त्यांनी काय विचारलंय खालीलपैकी कोणत्या संख्येचा वर्ग मिळवावा म्हणजे 32 चा वर्ग भेटेल तर तुम्हाला 4 चा वर्ग त्या ठिकाणी त्या संख्येमध्ये मिळवावा लागेल त्यावेळेस तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर भेटेल। अशा पद्धतीने एकदम सिंपल साध्या अंकगणितावरती त्या ठिकाणी क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात आले होते। मी जे समजून सांगतोय ते तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करायचा जेवढं तुम्हाला माझ्या पद्धतीने सोप्प करता येईल तेवढं मी तुम्हाला सोप्प करून सांगतोय। मग आता तुम्ही काय करायचं आहे की बाबा जे हे लेक्चर रेग्युलरली बघत असतील सिरियसली बघत असतील त्या मुलांना 100% फायदा होणार आहे। तुम्हाला आज मी जवळपास 2 प्रश्न आणि खालचा परत तिसरा प्रश्न सम आणि विषम मूळ संख्यांवरती चाललेला आहे। जर 3 प्रश्न आज जर तुम्हाला मी अंकगणितचे इथं ऑनलाईनला सांगत असेल तर साधारणतः 3 प्रश्न तर तुम्हाला पुढच्या पोलीस भरतीला येणारच आहे। आज 3 मार्क फिक्स करून टाकायचे। घरी गेल्यानंतर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पहिल्यांदा तो अंकगणितचा चॅप्टर काढायचा मी जे शिकवलेले मी आता हा प्रॉब्लेम मी आता तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं की नाही तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा परत सगळा प्रॉब्लेम आठवायचा आणि तुमच्या मनानं तुम्हाला किती सगळा अख्खा आठवतोय का तो एका पेजवर लिहून काढायचा की त्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न वाचायचा आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्वतःला सोडवता येतंय का मी काय काय केलं होतं जर तुम्हाला चुकलं तर चुकू द्यात आपल्याला चुकणार आहे पण तुमच्या बघा किती लक्षात राहते मनाने सोडवायचं बघायचं नाही व्हिडिओ पॉज करायचा अगोदर मी कसं सोडवतोय ते सगळं बघून घ्यायचं सगळं अख्खी प्रोसिजर बघितली की व्हिडिओ पॉज करायचा व्हिडिओ पॉज केल्यानंतर
ते लिहून काढण्याचा प्रयत्न करायचा की बाबा मी कसं कसं वाचलं, तोडून तोडून वाक्य वाचली, 3 अंकी मूळ संख्या कशी काढली शोधून, त्यानंतर 2 अंकी लहान मूळ संख्या कशी काढली, बरं ती आली, त्यांची बेरीज केली, बेरीज केल्यानंतर 32चा वर्ग काढला, 32चा वर्ग काढल्यानंतर त्या दोघांची वजाबाकी केली, वजाबाकी केल्यानंतर वजाबाकी आली 16, मग 16 कोणाचा वर्ग आहे, 4चा वर्ग आहे, आलं उत्तर. हे सगळं तुम्ही तुमच्या पद्धतीने रफमध्ये लिहायचं, फास्ट लिहायचं, फास्ट ब्रेनला फास्टची सवय असली पाहिजे, फास्टची. त्यामुळे आठवून लिहिण्याचा प्रयत्न करायचा, मेमराईज करायचं. मेमराईज तुम्ही जेवढं जास्त करताल का नाही तर आज वाचलेलं तुम्हाला 6 महिन्यांना अगदी वर्षानं पण आठवतं. त्यामुळे मेमरायझेशनकडे फोकस करायचा आहे आणि हळूहळू तुम्हाला ती पद्धत डेव्हलप होईल. 78 नंबरचा क्वेश्चन, क्रमागत सम आणि विषम मूळ संख्यांच्या घनामध्ये, बघा काय म्हटले, क्रमागत सम आणि विषम, बघा क्रमागत सम आणि विषम म्हणजे पहिली सम दुसरी विषम अशा कसल्या संख्या आहेत व मूळ संख्या आहेत. बरं क्रमागतीत म्हणजे त्या क्रमाने असल्या पाहिजे. बघा एवढंच वाक्य आपण घेऊ आणि पुढे चालू. बघा आता मी काय करेल, क्रमागत सम आणि विषम संख्या मला माहिती आहे त्या मूळ संख्या लिहायच्यात 2 3 5 7 7 इथपर्यंतच लिहितो. आता क्रमागत सम आणि विषम, ही विषमे म्हणजे 3 आणि 5 येणार नाहीत. 5 आणि 7 ह्या विषम संख्या आहेत, ह्या क्रमागत. वाक्य काय सांगले की त्या क्रमानं आल्या पाहिजेत, पण क्रम कसा असला पाहिजे, सम आणि विषमचा असला पाहिजे. म्हणजे पहिली सम असली पाहिजे आणि दुसरी संख्या काय असली पाहिजे, विषम असली पाहिजे, विषम असली पाहिजे. मग आता बघा 2 ही कशी आहे, समसंख्या आहे आणि 3 ही कशी आहे, विषम संख्या आहे. बरं ह्या क्रमाने आहेत का, 100% आहेत. म्हणजेच माझं लॉजिकली पहिलं स्टेटमेंट फिट बसतंय. बरं आलो मी आता त्या परत प्रॉब्लेमकडे आलो. प्रॉब्लेमकडे आल्यानंतर प्रॉब्लेम वाचला, क्रमागत सम व विषम मूळ संख्या त्यांच्या घनामध्ये पुढीलपैकी कोणती संख्या मिळवली असता 2 अंकी पूर्ण घन संख्या मिळेल. 2 अंकीच घन मिळाली पाहिजे. बघा बघा मला जेवढं समजलंय त्याच्यावरून मी तुम्हाला दाखवतो. मला एवढं तर कळलं, त्या प्रॉब्लेम मध्ये असं म्हटलेले की 2 अंकी घनसंख्या पाहिजे मला. पूर्ण घनसंख्या म्हणजेच घनसंख्या, ती फक्त देण्याची पद्धत आहे. 2 अंकी मला घन पाहिजे, घनसंख्या पाहिजे. मग आता बघा 2 चा वर्ग 8, 3 चा वर्ग 3 घन चाललंय बरं का, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125. विषय संपला. म्हणजे मला 5 नको आहेत, 2 4 आणि 2 3 आणि 4 याच्यापर्यंतच विषय आला पाहिजे आणि मग 2 3 4 पर्यंत घन आला पाहिजे. अशी जर बेरीज यायची असेल म्हणजे एक तर त्याचं उत्तर 64 आलं पाहिजे किंवा एक तर त्याचं उत्तर काय आलं पाहिजे, 27 आलं पाहिजे. अशा पद्धतीनं तो प्रॉब्लेम त्या ठिकाणी मला एवढं तर समजलं, उत्तर आपलं एक तर 64 आलं पाहिजे किंवा 27 आलं पाहिजे. आता परत माघारी चला. बघा आता इथं क्रमागत सम व विषम मूळ संख्या त्यांच्या घनामध्ये पुढीलपैकी कोणती संख्या मिळवली असता 2 अंकी पूर्ण घनसंख्या मिळेल. म्हणजे एक तर मला उत्तर 27 मिळालं पाहिजे किंवा मला 64 मिळालं पाहिजे. मग जर उत्तर मला 27 किंवा 64 मिळायचं असेल तर आता परत आपण त्या प्रॉब्लेमकडे येऊ. हे त्याचे आपण लिहिले, तुम्ही बघा 5चा जर मी त्या समसंख्यांचा, त्या मूळ संख्यांचा काय करायचं आहे, घन करायचं आहे. मूळ संख्यांचा पण काय करायचं आहे, घन करायचं आहे. मग त्या मूळ संख्यांचा जर घन करायचा असेल, ह्यांचा घन करायचा आहे, तर मी जर 5चा घन केला तर 125 येईल. माझं उत्तर 64 किंवा 27 येणार नाही, 5 गेला. बरं 3 म्हणजे 7चा पण विषय गेला, कारण मला उत्तरच 27 किंवा 64 आलं पाहिजे. माझं उत्तर किती आलं पाहिजे, 27 किंवा 64 आलं पाहिजे. मी इथं मूळ संख्यांचा विचार करत असताना मी हा विचार केला की बाबा मी जर 5चा घन केला, 5 ही मूळ संख्या आहे, त्याचा घन केला तर उत्तर किती येईल, 125. माझं बेरीज फायनली त्यांच्या गणितानुसार बेरीज किती आली पाहिजे,
एक तर 27 आली पाहिजे किंवा 64 आली पाहिजे, म्हणजे 5 माझी येऊ शकत नाही. म्हणजे क्रमागत ज्या सम आणि विषम संख्या आहेत ह्या 100% 2 आणि 3च आहेत. बरं, मला एवढं तर कळलं, माझं फायनल झालं की क्रमागत समसंख्या आणि विषम संख्या, ज्या क्रमागत सम आणि विषम मूळ संख्या ह्या कुठल्या आहेत, 2 आणि 3 आहेत. मग करा त्यांचा घन, 2चा घन अधिक 3चा घन. मग 2चा घन किती आहे 8, 3चा घन किती आहे 27, ह्यांची बेरीज किती येते 27 आणि 3 झाले 30, 35 आलं. उत्तर किती आलं 35. बरं, 35 आलं. मग 35 आल्यानंतर आता ह्या 27चा विषय मिटला, 27चा विषय मिटला म्हणजे उत्तर 100% किती यायला पाहिजे 64 यायला पाहिजे. मग 64 उत्तर यायचं असेल तर ह्या 64 मधून हे 35 वजा करा. तुम्ही प्रॉब्लेम वाचा ना, प्रॉब्लेम वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. क्रमागत सम आणि विषम मूळ संख्या त्या दोन संख्या कुठल्या शोधून काढलं मी, त्यांचा घन केला, 2चा घन केला, 3चा घन केला. बरं, पुढीलपैकी कोणती संख्या मिळवली असता 2 अंकी पूर्ण घनसंख्या मिळेल. 2 अंकी पूर्ण घनसंख्या मिळण्यासाठी माझं उत्तर 2 अंकी पूर्ण घनसंख्या कुठली 27 आणि 64 आहे, पण माझे बेरीजच 35 आली त्यामुळे 27चा विषय मिटला. म्हणजे 100% माझी 2 अंकी घनसंख्या कुठली असणार आहे, माझं उत्तर यायला पाहिजे 64. बरं, माझी बेरीज किती आली, ह्या क्रमागत सम आणि विषम मूळ संख्येची ती आली 35. किती आली 35. ह्यांची वजाबाकी करा, ह्यांची वजाबाकी करा, वजाबाकी केली की उत्तर भेटेल. मग करा हे 64, हिथं बघा 64 वजा 35 केले, हिथं 14, 14तनं 5 गेले 9 राहिले, हिथं एक हातचा इकडून गेलता, हिथं उरले 5, 5तनं 3 गेले 2, म्हणजे 29 जर मी त्या संख्येमध्ये मिळवले, कशामध्ये ह्या दोघांच्या घनामध्ये 35 मध्ये 29 मिळवले असता उत्तर मला किती येईल 64 येईल. आता जावा तिथं त्या प्रश्नाकडं. 1 2 3 नंबरला 29 हा ऑप्शन दिलेला आहे, 29 हा ऑप्शन 3 नंबरला दिलेला आहे. मग बघा बरं, ज्याला हा प्रॉब्लेम समजला नसता, ज्याला हा प्रॉब्लेम समजला नसता आणि ज्याला वरचा पण प्रॉब्लेम समजला नसता, तर बघा मी सगळं रब करून तुम्हाला दाखवतो. आता बघा, ज्याला 76 नंबरचा काय प्रॉब्लेम आहे ते समजलं नसतं की बाबा ही मूळ संख्या बेरीज काय, त्यांनी सरळ सरळ ऑप्शन नंबर 3 मारला असतं, त्याचं उत्तर चुकलं असतं. बरं, हा हे मूळ संख्येचा प्रॉब्लेम त्याला समजला नसता, त्याने डायरेक्टली ऑप्शन नंबर 3 मारला असतं, हा बरोबर आला असतं. हा प्रश्न समजला नसता, डायरेक्ट ऑप्शन नंबर 3 मारला असतं, हे उत्तर बरोबर आलं असतं. म्हणजे तुम्ही 3 प्रश्न सोडवले असते, त्यातला 1 चुकला असता आणि 2 बरोबर आले असते, 2 बरोबर आले असते. म्हणजे 2 मार्क, हे तिन्ही प्रश्न तुम्हाला आलेच नसते असं समजा काही वेळासाठी, तर तुम्हाला 2 मार्क पडले असते आणि 1 चुकला असता. बट ठीक आहे ना, त्या 1चे थोडीच तुझे वजा होणार आहेत, म्हणजे तुम्हाला काहीच न करता ऑप्शन उत्तर आली ना. मग लक्षात ठेवा, शक्यतो प्रॉब्लेम सोपे आहेत आणि आता मी तुम्हाला फार जास्त व्यवस्थित पद्धतीने त्या ठिकाणी समजून सांगितले, त्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रश्नाची उत्तरं सुटायला पाहिजेत. ओके, म्हणजे 78 पर्यंत सांगितलं. आता 79 नंबरचा प्रश्न सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे, हा कसा चुकायला नको होता. 79 नंबरचा प्रश्न काय म्हणते, 30 सेकंदाचे 4 मिनिटाशी गुणोत्तर काढा. कोणाची 30 सेकंदाचं, सगळे एका युनिटमध्ये, म्हणजे एका एक युनिट म्हणजे एका एककामध्ये घ्यायचे. कोणाचं गुणोत्तर काढायचे 30 सेकंदाचं गुणोत्तर म्हणजे काय, अंश भागिले छेद करायचं. कोणाशी 4 मिनिटांशी, 4 मिनिट. मग ह्या दोघं एका युनिटमध्ये आहेत का, नाही. एक तर ह्याला मिनिट करा किंवा ह्याला सेकंद करा. मग सोपं कुठलं आहे, ह्याला सेकंद करणं सोपं आहे. कसं करणार, 30 सेकंद भागिले 4 मिनिट म्हणजे एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात, एक पहिलीतल्या पोराचा प्रश्न आहे, एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. मग 4 मिनिटाचं सेकंद करताना मी काय केलं, 60 न गुणलं, हे काय झालं सेकंदामध्ये झालं. आता दोन्ही युनिट सारखे झाले का, सारखे झाले. आता 30चा पाडा बघा, 30 एके 30, 30 दुने 60, वरती किती उरला 1 भागिले ह्या 4 आणि 2चा काय आहे गुणाकार आहे, 4 दुने 8, म्हणजे एकास 8, 1/8 असतं म्हणजे कसं असतं एकास 8. हे या प्रश्नाचं उत्तर राहील ऑप्शन नंबर 3. हे पण बघा ऑप्शन नंबर 3च उत्तर आहे, ऑप्शन नंबर 3 एकास 8 ह्या प्रश्नाचं उत्तर राहील. हा प्रश्न सोपा होता, सुटायलाच पाहिजे होता,
सुटायलाच पाहिजे होता ह्या फॉर्मॅटमधला, त्या ठिकाणी प्रश्न होता. आता 80 नंबरचा प्रश्न. 80 नंबरचा प्रश्न मी कालच सांगितलंय समजून. एका कोणाच्या कोटी कोणाचा पूरक कोण हा 108 आहे, तर त्या कोणाचे माप काढा. त्या कोणाचे माप काढा. तुम्हाला मी कालच एक्सप्लेनेशन सांगत असताना सांगितलं होतं की बाबा ह्या दोन जर समांतर रेषा आहेत त्यांना ही दुसरी छेदिका गेली. ह्याच पेपरमध्ये मी सांगितलंय, मागचा कालचा माझा व्हिडिओ बघा. तुम्हाला मी हे सांगितलं होतं की हे जे काय दोन कोण आहेत ह्याला रेषीय जोडीतील कोण असं म्हणतात. काय? रेषीय जोडीतील कोण. रेषीय जोडीतील कोण. आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज बघा. रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. किती असते? 180 अंश असते. आणि आंतर कोणांच्या मापांची बेरीज पण किती असते? हे आतले कोण आहेत, हा आणि हा आतला कोण आहे, हा आणि हा आतला कोण आहे. आंतर कोणांच्या मापांची बेरीज पण किती असते? 180 अंशच असते. आंतर कोणांच्या मापांची बेरीज ही किती असते? 180 अंशच असते. आता प्रश्न काय विचारलाय त्यांनी सांगितलंय की हे जे काय दोन कोण आहेत, हा एक कोण आणि हा एक कोण, ह्यातला एक 108 आहे. किती? एक 108 आहे. तर ह्याची किती? हा कितीचा असेल? लक्षात येतंय का? हा 108चा आहे तर हा कितीचा असेल? मग आपल्याला माहिती आहे ह्या दोन कोणांचे, असं मी सोप्प करतो, त्यातला हा 108 दिलाय तर हा किती असेल असा प्रश्न विचारलाय. तुम्हाला मी काय सांगितलं, हे सगळ्यांची बेरीज किती? 180. म्हणजे 108 अधिक सपोज ह्याला x कोण मांडलं, बरोबर बेरीज किती यायला पाहिजे? 180. आता हे इकडं प्लस मध्ये येतं, इकडे गेल्यावरती काय होईल? वजा होईल. म्हणजे x बरोबर 180 वजा 108 म्हणजे x बरोबर ह्या 80 मधून 8 गेले, किती उरले? 72 उरले. 72 म्हणजे 72 हे त्या प्रश्नाचं उत्तर होतं. 72 हे त्या प्रश्नाचं उत्तर होतं. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. ज्यानं बेसिक बुद्धिमत्ता केले त्याला 100% हा प्रश्न सुटला असता. ऑप्शन नंबर 1 72 हे या प्रश्नाचं उत्तर असतं. आता मला सांगा, इथं पूरक कोणच दिलाय 108. कोणांची बेरीज, कोटी कोणांच्या किंवा कोणांची बेरीज ही 180च राहते. 180च्या पुढे कशीच जात नाही. कसलाही कोण कुठं पण कुठला पण कोण मिळवू द्या, उत्तर किती यायला पाहिजे? 180 जास्तीत जास्त यायला पाहिजे. इथं चौथा ऑप्शन काय दिलाय? 198 दिलाय. गेला ना, लॉजिकली चौथा ऑप्शन गेला 198. हां, बाकीचा तिसरा ऑप्शन इथं प्रिंट नाही झाला. 18 ही उत्तर काय येऊ शकत नाही. 18 ही काय उत्तर येऊ शकत नाही. ऑप्शन नंबर 2 गेला. आता तिसरा काय त्या ठिकाणी प्रिंट झालेला आहे, त्यामुळं काय सांगता येणार नाही. अशा पद्धतीनं सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. 79 सोप्पा होता, 80 पण सोप्पा होता. मग जी काय बाबा ते मगाचं हे सेकंदाचं गणित आहे ते तुम्ही अगोदर सोडवायला पाहिजे होतं. हे कोटी कोणाचं अगोदर सोडवून घ्यायला पाहिजे होतं. त्याच्यानंतर हा 82 नंबरचा क्वेश्चन आहे, अगोदर सोडवून घ्यायला पाहिजे होता. 83 सोप्पा प्रश्न आहे, हा पण अगोदर सोडवून घ्यायला पाहिजे होता. म्हणजे झाले ना 4 प्रश्न सोडवले. मधला 81 पण सोप्पा आहे बघा. आता आपण 81 घेणारच आहे. नंबरचा क्वेश्चन. रामरावांनी श्यामरावांकडून 26 जानेवारी 2016 पासून 21 मार्च 2016 पर्यंत दररोज 1.5 लिटर दूध घेतले. किती घेतले? 1.5 लिटर दूध घेतले. दुधाचा दर 47 रुपये आहे. तर त्यांनी त्या रामरावांना किती रुपये द्यावे लागतील असा प्रश्न आहे. इथं काय ऑप्शन प्रिंट नाही झालेले, पण आपण उत्तर काढू. कोणी का कोणाकडून दूध घ्याय नाही, पण मला एवढं तर कळलं की 26 जानेवारीला त्यांनी काय केले? दुधाचा रतीप चालू केला आणि 21 मार्च पर्यंत ते त्या ठिकाणी काय केलेले? त्यांनी दूध घेतलेले. आपल्याला टोटल दिवस किती झालेत हे या ठिकाणी काढावं लागेल. मग आता बघा, दूध घेण्याचा पहिला दिवस कधी? 26 जानेवारी. हां, 26 जानेवारी म्हणजे जानेवारी महिन्यातले किती दिवस होतील हो? 26 जानेवारी धरायचं ना, बोटावरती मोजायचं, महिन्याच्या शेवटच चाले. 26 जानेवारी पासून दूध घेतले म्हणजे 26 जानेवारीला घेतलंय. मग 26, 27, 28, 29, 30 आणि 31 म्हणजे 6 दिवस जानेवारी महिन्यातले. किती? 6 दिवस. बर, त्याच्यानंतर कधीपर्यंत घेतले? 21 मार्च पर्यंत घेतले. 21
मार्चपर्यंत घेतलंय. मग हे 21 दिवस, हे 21 दिवस टोटल किती दिवस दूध घेतलंय ते काढावं लागेल ना आपल्याला. हे 21 दिवस घेतले. पण आता फेब्रुवारी ह्याच्या मधला कुठला आलाय? फेब्रुवारी. जाणून बुजून एक्झामिनरनं हे इथं फेब्रुवारी महिना टाकलेला आहे. का? कारण त्याला अपेक्षा आहे की तुम्ही फसावं म्हणून. आणि ह्याचं उत्तर दोन्ही दिलेलं सांगतो मी तुम्हाला. फेब्रुवारी महिना ह्या ठिकाणी टाकण्याचा एक्झामिनरचा उद्देश हाच की त्या मुलाला लीप वर्ष कळते का, लीप वर्ष कळते का. आणि मग तुम्हाला मी आत्ताच सांगितलं जस्ट ह्या लेक्चरमध्ये की दशक स्थान आणि एकक स्थान यांच्या एकत्रित अंकाला जर 4 न भाग जात असेल तर त्याला 4 न भाग जातो, आणि ज्याला 4 न भाग जातो त्याला लीप वर्ष असे म्हणतात. बर, त्याच्या पुढे जाऊन पण तुम्ही माझे सगळे लेक्चर काढून बघा. अगदी मीरा भाईंदरच्या ह्या पेपरमध्ये पण, चालू पेपरमध्ये मी सांगितले 2000 हे साल लीप वर्ष आहे हे लक्षात ठेवायचं, म्हणजे कॅल्क्युलेशनला सोपं जातं. म्हणजे बघा 2000च्या पुढचं कुठे असणार? 2004, 2008, 2012, 2016, 2020 आणि चालू वर्ष 2024 हे सगळे काय लीप वर्ष आहेत. मग आता परत प्रॉब्लेमकडे या. प्रॉब्लेममध्ये काय म्हटले? 26 जानेवारी 2016 सापडलं. मग 26 जानेवारी 2016 जर असेल, इथं किती आहे? 2016. जर 2016 मधला फेब्रुवारी असेल, इथं 16 हे लीप वर्ष आहे का? 100% आहे. त्यासाठी तुम्ही हिंट काय दिली मी? ट्रिक आपली अशी आहे की ही ट्रिक आहे की तुम्ही 2000 साल हे लीप वर्ष आहे हे लक्षात ठेवायचं. उलट जाताना पण सोपं आहे ना. 2000 मधून 4 गेले 96 लीप वर्ष असणार. 96 मधून 4 गेले 92 लीप वर्ष असणार. 92 मधून 4 गेले 88 लीप वर्ष असणार. म्हणजे वर जायला पण सोपं आहे, खाली जायला पण सोपं आहे. म्हणून हे 2000 साल हे लीप वर्ष आहे हे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. बरं, लक्षात ठेवलं. जर लीप वर्ष असेल तर लीप वर्षामध्ये फेब्रुवारी हा 29 दिवसांचा असतो. किती? 29 दिवसांचा असतो. आता बऱ्याचशा पोरांचा प्रॉब्लेम कुठं कुठं झाला. एक म्हणजे त्यांनी ह्या फेब्रुवारीला 28 दिवस घेतले, त्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम चुकला. ज्यांना कळलं की बाबा 2016 साल हे लीप वर्ष आहे, बघा 2016 साल हे लीप वर्ष आहे, त्यांनी हे तर 29 दिवस पण घेतले. पण गंमत अशी झाली, जानेवारीचे दिवस मोजताना ते चुकले. 31 वजा त्यांनी 26 केलं. 31 वजा 26 केलं. मग इथं इकडून एक हातचा आला, इथं किती झाले? 11. 11तनं 6 गेले 5, इथे उरले 2. 2तनं 0 गेला 5. इथं त्यांनी घेतले 6च्या ऐवजी 5 दिवस. अहो पण त्यांनी काय म्हणले हो? त्यांनी 26 जानेवारीच्या दिवशीच दुधाचा रतीब लावलाय ना. त्यांनी 25 जानेवारी लावलाय किंवा 27ला लावलाय असं म्हटलंय का? ज्यांनी अशी वजाबाकी केली त्यांचं गणित 100% चुकलेलं आहे. म्हणूनच मी काय केलं? हाताच्या बोटावरती मोजलो. मला माहिती आहे की मी प्रॉब्लेम वाचत असताना बारकाईने वाचला. रामांनी 26 जानेवारी पासून, हित कीवर्ड आहे पासून, म्हणजे 26 जानेवारीच्या दिवशी दूध घेतलंय ना. मग रतीब मोजा ना. 26, 27, 28, 29, 30 आणि 31 6 दिवस पूर्ण होतात. आणि बरेचशा पोरांनी काय केलं की तिथं 31 वजा 26 करून इथं 5 आणले, इथं 5 घेतलं आणि 5 घेतल्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम चुकला. कारण बेरीजच चुकली ना. बेरीज चुकल्यामुळे, आणि प्रॉब्लेम चुकल्याला त्यांना तिथं नाही कळलं, घरी आल्यावर कळलं. कारण एक्झामिनर एवढं हुशार आहे, एक्झामिनरनं 5 अधिक 29 अधिक 21 ह्यांची जी काय बेरीज होती ती पण ऑप्शनमध्ये सेट केली होती. त्यामुळं जर महिन्याच्या शेवट येत असेल, आता मगाचा बघा दरम्यानचा क्वेश्चन होता, 11 ते 20 दरम्यान म्हणत होतं. त्याच्यानंतर इथं 26 जानेवारी पासून म्हटले. मग हे जे काही शब्द असतात ना, गोल करून चालायचो. पेपर सोडत असताना त्याला गोल करायचं, पुढे चालायचं, जेणेकरून तुमचं चुकणार नाही. बरं, करा आता ह्यांची बेरीज, सगळ्यांची दिवसांची बेरीज करा, म्हणजे आपल्याला किती दिवस त्यांनी दूध घेतले कळत. 6 अधिक 29 अधिक 21, 9 1 10, वरचा 6 16, हातचा आला 1, 2 2 4 आणि 1 5. 56 दिवस त्यांनी काय केलं? दूध घेतलं. बरं, 56 दिवस त्यांनी दूध घेतलं. एका दिवशी त्यांनी किती दूध घेतले? तर 1.5 लिटर घेतले. किती घेतले? 1.5 लिटर एका दिवशी घेतले. मग 1 लिटरनं हिशोब केला असता तर दूध किती भरलं असतं? 56 दिवसाचं 56 लिटर भरलं असतं. बरोबर, सोपं करू आपण, त्याला गुणाकार कमी करू. ह्यांनी 56 गुणुले
1.5 असं केलं तरी उत्तर तुमचं येणारच. पण मी कसं करणार, मला एवढं लक्षात यायचं कॉमन सेन्सनं सोडवायचं. आपण सगळे शेतकऱ्यांची मुलं. एका दिवशी 1 लिटर दूध जर घेतलं असतं तर 56 दिवसाचं किती लिटर दूध झालं असतं? 56 लिटर दूध झालं असतं. आणि जर यदा कदाचित त्यांनी एका दिवशी अर्धाच लिटर दूध घेतलं असतं तर 56 दिवसाचं किती झालं असतं? 56/2. मग सगळ्यांना 28चा पाडा पाटे. 28 दुने 56, म्हणजे 28 लिटर ह्याच्यामध्ये अजून जर मिळवलं तर माझं एका दिवशी किती होईल? 1.5 लिटर होईल. एका दिवशी 1.5 लिटर होईल. आलं का लक्षात? ज्याला हे समजलं नसेल त्याने डायरेक्टली काय करायचं? 56 गुणुले 1.5 करायचं. बघा आपण दोन्हीनं करू. 6 आणि 2 8, सॉरी 8 आणि 6 14, 8 आणि 6 14, हात चाला 1, 5 आणि 2 7 आणि 1 8. 84 लिटर त्याने दूध घेतलं. 84 लिटर त्यांनी एकूण दूध घेतलं. 8 आणि 6 14, हात चाला 1, 7 आणि 1 8, 84 लिटर दूध घेतलं. आता इथं बघा, ज्यांनी तसं नसेल काढलं, दिवस त्याला कळले. एका दिवशी किती घेतले? 1.5 घेतले. 1.5 म्हणजे 1.5. 1.5 म्हणजे थोड्या वेळासाठी 15 धरायचं. हां, मग 56 गुणुले 15 नंतर आलेल्या उत्तराला 10 बघायचं. 1.5 म्हणजेच किती असतं? 15/10 असतं. जे उत्तर येईल त्याला 10 बघू. शेवट 15 90, हात चाला 9, 15 5 75 अधिक 9, 9 5 14, हात चाला 1, 7 आणि 1 8, 84 म्हणजे किती? 840. ह्या 840ला मगाचा जो पॉईंट काढला होता त्या 10 भागा. उत्तर आलं का? 84 आलं. असं पण उत्तर 84 आलं. तुम्हाला जे सोपं पडेल ते तुम्ही करा. बरं, पुढं काय सांगितले? आता एवढं तर कळलं आपल्याला की बाबा त्यांनी 84 लिटर दूध घेतलेले. बरं, 84 लिटर दूध घेतल्यानंतर दुधाचा दर किती दिलाय? 47 रुपये प्रति लिटर, म्हणजे एका लिटरला 47 रुपये. तर त्याचं उत्तर किती येईल असं आपल्याला काढायचंय. मग करा. आता लिटर तर तुम्हाला भेटलेलं आहे. मग लिटर भेटल्यानंतर 84 गुणुले किती? 47. 84 गुणुले 47 ह्यांचा गुणाकार केला की तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर भेटेल. मग करा गुणाकार. चौऱ्याऐंशी गुणिले 47 मला करायचं आहे. बघा, 84 गुणिले 47. मग करा साईडला करा. 47 गुणिले 4. ह्या 47 गुणिले 4 मग साईडला करा. मी 7 चोक 28, हात चाला 2, 4 चोक 16, 16 आणि 2 18, 16 आणि 2 18. किती आले? 188. शेवट फक्त इथं 8 मांडणार. हातचा किती आला? 18. हां, परत 47 गुणुले 8. 47 गुणुले 8. 8 7 56, हातचे आले 5, 8 चौक 32, 32 आणि 5 37, 32 आणि 5 37, 376 अधिक हे हातचा आलेले 18, हातचा आलेले 18. मग 8 आणि 8 16, हातचा आला 1, 7 हे 7 आणि 2 9, 3 म्हणजे 3 9 6 म्हणजे 3968 रुपये त्या ठिकाणी त्याला द्यावे लागतील. मग या प्रॉब्लेमकडं 3968 या ठिकाणी उत्तर नाही. मी तुम्हाला एकच मिनिटात बघून सांगतो. 3968 किती नंबरचा आहे? 81 नंबरचा आहे. 3948 सॉरी 3948. मग 3948 हे त्या ठिकाणी उत्तर आहे. आणि ऑप्शन नंबर 2 मध्ये 3948 रुपये त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर राहील. असं त्या ठिकाणी उत्तर आपल्याला आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की बाबा त्या ठिकाणी गुणाकार भागाकार तुम्हाला जर करता येत असेल तर 100% त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढता येतं. आता 82 नंबरचा क्वेश्चन अगदी त्याच मेथडनं मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. हां, 82 नंबरचा क्वेश्चन. 82 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय विषय आहे? हा सोप्पा प्रश्न होता.
वरचा पण सोपा होता. काय सरळ सरळ किती दिवस भरले की बाबा 84 दिवस भरले, 47 लिटर दूध 47 रुपयांनी ह्यांचा गुणाकार भागाकार केला की 3900 समथिंग उत्तर येते. ह्याच्यावरून तुम्हाला ते उत्तर काढता आलं असतं आणि उत्तरापर्यंत आपण पोहोचलो. आता 82 नंबरचा क्वेश्चन हा पण कसा आहे, सोप्या कॅटेगरीतला दिलेला प्रश्न आहे. काय दिलाय की एका मिनी बसच्या चाकाचा व्यास म्हणजे काय, ज्याला इंग्लिशमध्ये डायमीटर असं म्हणतात. एका मिनी बसच्या चाकाचा व्यास हा 0.7 मीटर आहे. त्या बसचे चाकाच्या 500 फेऱ्यात किती अंतर कापले जाईल. मग किती अंतर 500 फेऱ्यामध्ये किती कापलं जाईल हे आपल्याला काढायचंय. आता बघा, आपल्या गाडीचा टायर जो असतो पुढचं चाक विचार करा, पुढचं असं गोल चाक आहे. असं समजा त्या चाकाचा व्यास दिलाय म्हणजे डायमीटर दिलाय. व्यास दिलाय म्हणजे डायमीटर दिले. असं समजा ही आपली गाडी आहे, ही गाडीचं चाक आहे. ह्या गाडीच्या चाकाचा हा आपल्याला काय दिलाय, डायमीटर दिलेला आहे. हा आपल्याला डायमीटर, ज्याला व्यास असं म्हणतात. काय म्हणतात, व्यास. आणि छोटी असते, व्यासाच्या निम्मे असते. एवढी जी असते ती काय असते, त्रिज्या असते. ही काय असते, त्रिज्या असते. मग व्यास किती दिलाय, 0.7 मीटर दिलाय. किती झालाय, 0.7 मीटर. मग हा 0.7 मीटर व्यास दिलाय. मला सांगा, मी असा गाडीवरती इथं बसलोय, असं इथं हँडल आहे. मग इथून एवढं अंतर ही पुढं जाणार, म्हणजे हे चाक अजून एकदा फिरलं की बरोबर एवढं 0.7 मीटर पुढे जाईल. परत एकदा फिरलं अजून 0.7 मीटर जाईल. लक्षात येते का, एवढं अंतर हे चाक अजून एकदा फिरलं तर सेम एवढंच अंतर पुढे पाडणार. येते का लक्षात. म्हणजेच आपल्याला काय करायचंय, त्या वर्तुळाचा, ही जी काय वर्तुळ आहे त्याचा काय काढायचा आहे, परिघ काढायचा आहे. त्या वर्तुळाचा काय काढायचा आहे, परिघ काढायचा आहे. मग त्या वर्तुळाचा परिघ म्हणजे काय असतो, पाय गुणुले डी. पाय गुणुले डी म्हणजे काय, डायमीटर, ज्याला व्यास असं म्हणतात. यदा कदाचित एक्झामिनर फसवण्यासाठी काय करेल, इथं त्रिज्या दिली. जर त्रिज्या दिली तर व्यास काय असतो, व्यास असतो त्रिज्येच्या दुप्पट. व्यास बरोबर त्रिज्येच्या दुप्पट म्हणजे 2 गुणुले त्रिज्या. म्हणजे जर यदा कदाचित एक्झामिनरनं फसवण्यासाठी फक्त त्रिज्या दिली सेम प्रॉब्लेम मध्ये, तर तुम्ही काय करायचा, तिला 2 न गुणायचं, त्याच्यावरून काय करायचा, व्यास काढायचा. व्यास काढला की परिघाचं सूत्र तुम्ही पाठ करूनच ठेवायचं. परिघ बरोबर पाय गुणुले व्यास किंवा पाय गुणुले व्यास किंवा पाय गुणुले डी. मग पाय आपल्याला माहिती आहे, पायची किंमत किती असते, 22/7 असते. बघा, 22/7 किंवा 3.14. परंतु आतापर्यंत माझं ऑब्झर्वेशन नुसार एक्झामिनर कधीही 7 न भाग जाणारी संख्याच त्या ठिकाणी देत असतात. ओके, 22/7 गुणले आपल्याला व्यास किती दिलाय, 0.7 मीटर दिलाय. किती, 0.7 मीटर आहे. तसा घेतला मी, असंच घेतलं. मग आता बघा, हे 0.7 मी असं लिहू शकतो का हो, मी आत्ताच जे सांगितलं, पॉईंट म्हणजे भागिले 10 असतं. 1 पॉईंट म्हणजे भागिले 10 असतं. मग मी 7/10 असं लिहू शकतो का, 100% मी लिहू शकतो. मग आता बघा, ह्या 7ला हा वरचा 7 गेला म्हणजे माझं उत्तर किती आलं, 22/10 आलं. 22/10 आलं. बरं, ठीक आहे. हा माझा काय आला, परिघ आला. म्हणजे ज्या वेळेस हे चाक एकदा फिरून पुढे पडणार आहे त्यावेळेस ते 22/10 अंतर कापणार आहे. परत एकदा फिरून पुढे पडणार आहे त्यावेळेस 22/10 अंतर ते कापणार आहे. मग त्यांनी प्रश्न असा विचारलाय, बघा, प्रश्न त्यांनी असा विचारलाय, तर 5000 फेऱ्यामध्ये ते किती अंतर कापेल, 5000 फेऱ्यांमध्ये ते किती अंतर कापेल. मग आता बघा, मला एवढं तर कळलं, 22/10 एवढं अंतर ते काय करते, एका वेळेस कापते. 22/10 एवढं अंतर ते एका वेळेस कापते. म्हणजेच 5000 वेळा ते किती वेळा कसं कापेल, तर त्याला काय करेल मी, 5000 न गुणेल. 22/10 एवढं अंतर चाक एकदा फिरल्यानंतर जर कापत असेल, बघा, चाक एकदा फिरल्यानंतर अंतर किती कापतंय, 22/10. जर ते 5000 वेळा फिरलं म्हणजे मी काय करणार, 5000 न त्याला गुणणार. उद्या इथं कोणतीही संख्या देऊ द्या, उत्तर तसंच भेटणार. म्हणजे एकदा फिरलं तर माझं 22/10 काढतंय. 22/10 मीटर मध्ये, हे मीटर मध्ये 22/10 मीटर पुढे चालले. जर ते 5000 वेळा फिरलं म्हणजे गुणुले 5000 करणार, तर किती अंतर कापेल. मग मला हे काय भेटणार आहे, अंतर भेटणार आहे.
अंतर भेटणार आहे। मग हा 10चा 1 शून्य इथं गेला, 22 गुणिले 500, 22 गुणिले 500, ह्या 500चे 2 शून्य आहे तसेच ला, 22 पंचे पाडापाट असाय पाहिजे 110, 22 पंचे 110 म्हणजे 11,000 मीटर माझं उत्तर यायला पाहिजे। आलो प्रॉब्लेमकडे। 11,000 मीटर, इथं 11,000 मीटर असं दिसत नाही, किलोमीटर दिसतंय, म्हणजे 100% माझं उत्तर काय असणार आहे हो, हे 11 किलोमीटरच असणार आहे। आता कसं परत माघारी येऊ, उत्तर किती आलं 11,000 मीटर, उत्तर किती आलं 11,000 मीटर। आणि आपल्याला माहिती आहे मीटरचं किलोमीटर करताय बघा, मीटरचं किलोमीटर करताना आपण काय करत असतो, भागत असतो 1000 ने, किती 1000 ने, म्हणजे 11,000 भागिले 1000, भागिले 1000, हे खालच्या 3 शून्याला वरचे 3 शून्य गेले, किती उरले 11 किलोमीटर। हे या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न सोपा होता। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले तर तुम्ही नक्की लाईक करा, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे सजेशन सांगत चला, जेणेकरून मला अजून जास्त त्या पद्धतीनं काय तुम्हाला जे हवंय ते सांगता येईल, परंतु तुमचा रिझल्ट निघला पाहिजे ही आपली अपेक्षा आहे। तुम्ही माझं नाव टाकून रणजित सर अशा नावाने जरी सर्च केलं तरी बरेचसे माझे आत्तापर्यंत जेवढे व्हिडिओ घेतलेत तेवढे तुम्हाला 100% भेटून जातील। तुम्हाला व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, शेअर करा, केसागर करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा। ज्यांचा अंकगणित वीक असेल, बुद्धिमत्ता वीक असेल, त्या आपल्या विद्यार्थी मित्रांना जरूर तुम्ही पोचवा। कसं आहे, हे ज्ञानदानाचं काम असतं, दिल्यानं वाटल्यानं जेवढे आपली भावना चांगली तेवढं आपल्याला जास्तीत जास्त फायदा होत असतो। ओके, आवडलं तर नक्की लाईक करा। धन्यवाद।